Hello students, today we are going to discuss the new expression of this topic, that is torque acting on current carrying loop. In the last lecture we had a discussion on the concepts regarding the magnetic force, finding about the current carrying wire, magnetic force finding about the arbitrary shaped wire, and the magnetic force or the helical motion of the wire. जे helical motion मध्ये V perpendicular component हा असा component आहे ज्यामुळे चार्ज कसा फ्लो होतो, इट इज फ्लोइंग इन अ हेलिकल टाइप ऑफ मोशन. सो दॅट्स वाय वी डिस्कस्ड द लास्ट पॉइंट फॉर द हेलिकल मोशन. हा हेलिकल मोशन खूप महत्त्वाचा पॉइंट आहे, तो तुम्हाला जेईच्या बेसिक कन्सेप्टसाठी खूप ॲप्लिकेबल आहे. सो वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज अ टॉर्क ॲक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग लूप. In the 11th standard we discussed about the concepts regarding the torque. If I take the example of tap of water, म्हणजे पाण्याची चावी ओपन करताना आपण ओपन कशी करतो, अशी ओपन करतो, म्हणजे दोन्ही बाजूला आपण फोर्स अप्लाय करतो. एका एंडला एक फोर्स अप्लाय झाला परपेंडिक्युलर डिस्टन्स सेंटरपासून, दुसऱ्या एंडला परत फोर्स अप्लाय झाला डाऊनवर्ड डायरेक्शनला परपेंडिक्युलर डिस्टन्स आर. बरोबर आहे. मग या ठिकाणी टॉर्क किती आहे अप्लाय झाला, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, दॅट इज अ टॉर्क. यू नो, एका एंडला टॉर्क अप्लाय झाला टो इज इक्वल टू एफ क्रॉस आर, दुसऱ्या एंडला टॉर्क अप्लाय झाला टो इज इक्वल टू एफ क्रॉस आर. दोन टॉर्क इक्वल आहे पण दोघांची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट. हा असं वरती आहे, हा दुसरा कसा आहे, खाली आहे. सो दे फॉर्म ए कपल. दिस ऑल्सो यू नो, टू टॉर्क्स अप्लाइड ऑन अ ऑब्जेक्ट in a equal but opposite direction, they produces a couple. So tap of water is the best example to understand the concept for torque as well as a couple. Now whenever the current carrying loop is kept under the magnetic field, that loop always experiences a torque. So how that torque is experienced by that current carrying loop, that we see here. You see the magnetic field. This is the direction of magnetic field. Try to understand this concept in detail because this principle is applicable. Torque acting on current carrying loop. This principle is applicable in moving coil galvanometer concept. Moving coil galvanometer हा एक पॉइंट आहे जो या केसमध्ये तुम्हाला टॉर्कची कन्सेप्ट व्यवस्थित समजावून सांगेल, त्यामुळे हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. So this is the field. मी इथे एक कॉईल ठेवतो, आय कॅन प्लेस वन कॉईल. अशी कॉईल आहे विच कॅरीज द करंट आय, विच कॅरीज द करंट आय. ओके. आता बघा, एक महत्त्वाचं डिस्कशन यामध्ये करायचं आहे. इफ दिस इज द कॉईल, कॉईल कशी आहे, अशी आहे. फील्ड कशी आहे, अशी आहे. बरोबर आहे. कॉईल बघा, फील्ड बघा, या डायरेक्शनला फील्ड आहे. मग ह्या कॉईलला हा एक एज आहे, हा दुसरा एज आहे, हा तिसरा एज आहे, हा चौथा एज आहे. म्हणजे ही एक लेंथ आहे, इकडे एक लेंथ आहे, ही ब्रेड्थ आहे, ही लेंथ आणि ही ब्रेड्थ. कोणत्या दोन लाईन्स फील्डला पॅरलल आहे, फील्ड कशी चालले, अशी चालले. म्हणजे फील्डला ही लाईन पॅरलल आहे, ही लाईन पॅरलल आहे. बरोबर आहे. करंट कसा चालला आहे, आता चालला आहे. करंट इज मूव्हिंग इन दिस डायरेक्शन. मग ज्या डायरेक्शनला करंट त्याच्या अपोजिट डायरेक्शनला व्हेलॉसिटी, ज्या डायरेक्शनला करंट त्याच्या अपोजिट डायरेक्शनला व्हेलॉसिटी, म्हणजे व्हेलॉसिटी आणि फील्ड ह्या दोघांची डायरेक्शन कशी आहे बघा. इकडं फील्ड आहे आणि इकडं काय, व्हेलॉसिटी ऑफ दी चार्ज पार्टिकल. मग लास्ट लेक्चर आपण डिस्कस केलं आहे, व्हेलॉसिटी जर फील्डला पॅरलल किंवा अँटी पॅरलल असेल तर काय असतो, फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट लाईन इज झिरो. मग कुठले दोन कॉम्पोनंट याला परपेंडिक्युलर आहेत बघा. ही एक लाईन म्हणजे हा एक कॉम्पोनंट आणि ही दुसरी लाईन म्हणजे हा दुसरा कॉम्पोनंट. फील्ड लाईनला, फील्ड अशी आहे, फील्डला परपेंडिक्युलर हा कॉम्पोनंट आहे, ही लाईन आहे. फील्डला परपेंडिक्युलर ही दुसरी लाईन असणार आहे. मग जर लूप असा असेल तर लूपचा एरिया कुठल्या दिशेने आहे, तुमच्या दिशेने आहे. जर लूप असा घेतला तर लूपची दिशा कशी आहे, लूपचा एरिया कसा आहे, फील्ड डायरेक्शनला आहे. मी दोन डायग्राम काढतो बघा. लूप असा आहे, बरोबर. फील्ड कशी आहे, अशी आहे. मग लूप कसा आहे, इकडे आहे, कुठच्या दिशेला आहे, आउटवर्ड असेल
किंवा इनवर्ड असेल, बरोबर आहे. एरिया वेक्टर ऑफ द लूप और नॉर्मल टू द लूप. बघा हे काय आहे, लूप आहे. फील्ड कशी आहे, अशी आहे. म्हणजे लूपचा एरिया या दिशेला आहे. म्हणजे लूपला नॉर्मल अशी आहे ना, ही नॉर्मल फील्डला कशी आहे, बरोबर ही फील्ड आहे. फील्डला बरोबर कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. हाच एरिया जरी फील्डला पॅरलल घेतला तर ज्या दिशेला फील्ड त्या दिशेला त्या लूपला परपेंडिक्युलर, म्हणजे तो त्याचा काय असतो, एरिया वेक्टर. म्हणजे एरिया वेक्टर ऑफ लूप इज पॅरलल टू द फील्ड या केसमध्ये. आणि या केसमध्ये काय, एरिया वेक्टर इज परपेंडिक्युलर टू फील्ड. आणि जर असं असेल तर एरिया इकडे असणार आहे आणि फील्ड इकडे असणार आहे. या सगळ्या केसेस आपण इथं स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहे. सो ट्राय टू अंडरस्टँड द एरिया वेक्टर ऑफ द पर्टिक्युलर लूप. आता या केसमध्ये लूप बघा मी घेतो, इट इज P Q R S. लूप असा आहे, तुमच्या दिशेला नाही असा. बघा एक तर आत असेल किंवा बाहेर. याचा एरिया एक तर आत असेल किंवा बाहेर असेल. म्हणजे तो एरिया कसा आहे बघा, एरिया असा आहे जो फील्डला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. एरिया एक तर आत असेल किंवा बाहेर असेल. फील्ड कशी आहे, अशी आहे. मग फील्डला एरिया कसा आहे बघा, परपेंडिक्युलर आहे. एक तर इनसाइड आहे किंवा आउटसाइड आहे. ज्या दिशेला फील्ड त्या दिशेला फोर्स किती असणार आहे, क्यू आर साईडवरती Fm इज 0. ज्या दिशेला फील्ड त्या डायरेक्शनला करंट आहे. आता इथे त्या डायरेक्शनला करंट होता म्हणजे फील्ड अशी आहे, इलेक्ट्रॉनची डायरेक्शन त्याची उलटी आहे. म्हणजे ज्या दिशेला फील्ड त्याच्या अपोजिट दिशेला व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल, व्हेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन, बघा ही स्पीकर आहे का, करंट असं जातोय म्हणजे व्हेलॉसिटी अशी जाते. म्हणजे दोघांमध्ये अँगल किती आहे, बी आणि डी मध्ये 180. म्हणजे इथे फोर्स किती झाला, 0 झाला. आता लोअर बघा, लोअर बाय त्या केसमध्ये PS मध्ये काय, करंट असा आहे, करंट असा आहे तर व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन कशी आहे, अशी असणार आहे. मग ज्या दिशेला फील्ड आहे, ज्या दिशेला फील्ड आहे त्या दिशेला V आहे. म्हणजे इथे काय अँगल 0 आहे. मग अँगल 0 असेल तर Fm इज इक्वल टू काय, फोर्स ॲक्टिंग ऑन वायर PS, साइन PS इज 0. म्हणजे PS आणि QR, PS आणि QR साईडवरती फोर्स किती ॲक्ट व्हायला लागलाय, 0. मग कोणत्या दोन साईडवरती फोर्स ॲक्ट होणार आहे, फक्त PQ. कारण P साईड फील्डला कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. RS साईड फील्डला कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. सो PQ फील्डला परपेंडिक्युलर, RS फील्डला परपेंडिक्युलर. त्यामुळे जो काय फोर्स ॲक्ट होणार आहे तो QP वरती आणि RS वरती मॅग्नेटिक फोर्स किंवा लॉरेन्स फोर्स हा ॲक्ट होणार आहे. बघा करंट अपवर्ड डायरेक्शन आहे. बघा करंट अपवर्ड डायरेक्शन पाम रूल यूज करतो. पाम रूल बघा, थंब म्हणजेच काय, कारण इनर सरफेस ऑफ पाम कुठं आहे, आतल्या दिशेला आहे. म्हणजे फील्ड कशी आहे, इनसाइड. आता इथं बघा इकडं खाली झालंय म्हणजे फील्ड आउटसाइड. म्हणजे या QP साइड वरती फोर्स कसा ऍक्ट झालाय, इनसाइड ऍक्ट झालाय. इट इज अ BIL, दॅट इज अ फोर्स. तर RS साइड वरती फोर्स कसा ऍक्ट होणार आहे, इट इज F इज इक्वल टू BIL, where L is a length of the wire and B is a breadth of the wire. ब्रेड किती आहे, QR आणि PS. लेंथ किती आहे, QP आणि RS. मग इथं बघा फोर्स अप्लाय झाला परपेंडिक्युलर डिस्टन्स, इथं फोर्स अप्लाय झाला परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे ही जर कॉईल असेल, कॉईलचा एरिया एकतर माझ्या दिशेला आहे. कॉईलचा एरिया म्हणजे कॉईलला परपेंडिक्युलर, हे लक्षात ठेवा. कॉईलचा एरिया म्हणजे कॉईलचा परपेंडिक्युलर. म्हणजे या कॉईलच्या आपल्याला परपेंडिक्युलर एकतर माझ्या दिशेला आहे किंवा तुमच्या दिशेला आहे. फील्ड कशी आहे, अशी आहे, बरोबर. या दोन साईडला फोर्स 0 आहे. फक्त इकडे फोर्स कसा अप्लाय झाला आहे, इन साईड. इथं फोर्स कसा अप्लाय झाला आहे, आउटसाईड. त्यामुळं लूप किंवा ही जी कॉईल आहे कशी फिरणार आहे बघा, अशी फिरणार. कारण या कॉईलला फोर्स आत अप्लाय झाला आहे आणि या कॉईलला फोर्स बाहेर अप्लाय झाला आहे. त्यामुळं कॉईल अशी ट्विस्ट होणार, अशी होती ती अशी झाली, नंतर अशी होणार आणि शेवटी काय होणार आहे, त्या फील्डला पॅरलल होणार आहे. बट बिफोर गोइंग टू पॅरलल, दिस इज द कॉईल PQRS. या मिडलला फोर्स अप्लाय झाला आतल्या बाजूला, या मिडलला फोर्स अप्लाय झाला
कशी रोटेट झाली, इट रोटेट्स लाईक दिस. त्यामुळं या दोन साईडला फोर्स अप्लाय झाल्यामुळे कॉईल काय झाली, रोटेट्स लाईक दिस ऑर ट्विस्ट लाईक दिस. अशी होती ती अशी झाली. म्हणजे इथून फोर्स आत अप्लाय झाला, इथून फोर्स बाहेर अप्लाय झाला, त्यामुळे कॉईल काय झाली अशी बाहेर रोटेट झाली. सो हाऊ मच टॉर्क इज ॲक्टिंग इन दिस केस, दॅट वी आर गोइंग टू फाइंड. हे लक्षात ठेवा, या केसमध्ये एरिया ऑफ लूप इज परपेंडिक्युलर टू बी. बरोबर आहे ना. फील्डला त्या कॉइलचा किंवा त्या लूपचा एरिया कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. एरिया आत आहे, फील्ड अशी आहे. दोघांच्यामध्ये अँगल 90 आहे. एरिया म्हणजेच त्या कॉइलला असणारा परपेंडिक्युलर, एरिया म्हणजेच त्या कॉइलला असणारा परपेंडिक्युलर. मी तुम्हाला परत सांगतो बघा, परत याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको. कॉइल अशी आहे, एरिया एकतर बाहेर असेल किंवा आत असेल, म्हणजे हा परपेंडिक्युलर झाला. फील्ड कशी आहे, या दिशेला आहे. मग एरिया बाहेर आहे किंवा आत आहे असा, तर फील्ड कशी आहे अशी. दोघांमध्ये पण काय असणार आहे, 90 असणार आहे. सो हिअर दिस इज द पोझिशन एरिया ऑफ लूप. मी या ठिकाणी एरिया म्हणतो किंवा नॉर्मल, लूपला असणारी नॉर्मल किंवा कॉइलला असणारी नॉर्मल, तो त्याचा एरिया वेक्टर. मग या केसमध्ये टॉर्क कसा आपल्याला बघा. टॉर्क ॲक्टिंग ऑन लूप PQRS. इथं काय टॉर्क ॲक्ट होणार नाही, कारण फोर्स झिरोच आहे. झिरो का मी तुम्हाला सांगितलं आहे. फक्त या दोन साईडला फोर्स ॲक्ट होणार आहे, कारण या साईड्स कशा आहेत, त्या डायरेक्शन ऑफ फील्डला कशा आहेत, परपेंडिक्युलर आहे. सो टॉर्क टो इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. टॉर्क की डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स दॅट गिव्स द टॉर्क. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन, हे डिस्टन्स कोणाच्या मधलं, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस. दोन फोर्सेस कुठे आहेत, इकडे फोर्स अप्लाय झाला बाहेरच्या दिशेने, इकडे फोर्स अप्लाय झाला आतल्या दिशेने. त्यामुळे कॉईल काय झाली, ट्विस्ट झाली. कॉईल होती अशी, इकडे फोर्स बाहेरच्या दिशेने अप्लाय झाला, इकडे दुसरा फोर्स आतल्या दिशेने अप्लाय झाला. त्यामुळे कॉईल कशी ट्विस्ट झाली किंवा लूप कसा ट्विस्ट झाला, असा ट्विस्ट झाला. इकडे टॉर्क अप्लाय झाला, इकडे पण टॉर्क अप्लाय झाला. दॅट टोटल टॉर्क टो इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस. मग हा इथे फोर्स आहे, हा इथे दुसरा फोर्स आहे. दोघांच्या मध्ये डिस्टन्स किती आहे, बी. बी म्हणजेच काय, ब्रेड्थ ऑफ दी कॉईल ऑफ ब्रेड्थ ऑफ दी लूप. सो एफ क्रॉस बी. बी म्हणजेच काय, दोन फोर्स इक्वल आणि अपोजिट डायरेक्शन अप्लाय झाले, त्याच्यामध्ये डिस्टन्स हे बी घेतलं बघा. हा इथं फोर्स आहे बाहेरच्या दिशेने, हा इथं फोर्स आहे आतल्या दिशेने, म्हणून कॉईल ट्विस्ट झाली. पण या दोन फोर्सेसमध्ये डिस्टन्स किती आहे, बी. व्हॉट इज दिस फोर्स, इट इज द टॉरेंट फोर्स. तो किती आहे, BIL क्रॉस बी. BIL क्रॉस बी दॅट इज द टॉर्क. मग लेंथ इंटू ब्रेड्थ काय मिळतो कॉईलचा, कॉईलची लेंथ, कॉईलची ब्रेड्थ काय मिळालं, कॉईलचा एरिया. सो इट इज अ BIL इंटू बी, BIA. एरिया म्हणजेच काय, लेंथ इंटू ब्रेड्थ. हेच मिळालं बघा. किंवा लेंथसाठी हे होतं, इथं आता काय झालं, कॉईलचा ब्रेड्थ आणि लेंथ असल्यामुळं BIA. So this is the torque acting. This is the torque acting on current carrying loop when the loop is placed in the magnetic field. हे कशासाठी आहे, एरिया वेक्टर इज परपेंडिक्युलर टू फील्ड. ही एक स्पेशल कंडिशन आहे. आता आपण बघू. आता कॉईल अशी आहे, जर कॉईल अशी डिस्प्ले झाली असेल तर ही बघा. आता या केसमध्ये कसं ड्रॉ करतो, these are the field lines. These are the field lines. अशी फील्ड आहे. कॉईल अशी होती, ते तर कशी आहे, अशी आहे. कॉईल अशी होती, ते तर कशी झाले, अशी टिल्ट झाली. अशी झालेली नाही, टोटली फील्डला पॅरलल. कॉईल अशी होती, त्याचा अशी टिल्ट पोझिशन आहे. मग टिल्ट पोझिशन कशी करतो बघा. आय कॅन ड्रॉ टिल्ट पोझिशन लाईक दिस. करेक्ट. अशी होती ती अशी झाली, अशी होती ती आता अशी टिल्ट झाली. म्हणजे एरिया वेक्टर कुठे आहे बघा. एरिया वेक्टर म्हणजे काय, परत सांगतो तुम्हाला,
नॉर्मल टू दी एरिया ऑफ द लूप म्हणजे नॉर्मल, त्या लूपला आपण नॉर्मल जो फील्डला परपेंडिक्युलर असतो. मग लूपची दिशा कुठल्या बाजूला आहे? इकडे आहे लूपची डायरेक्शन. लूपची डायरेक्शन इकडे आहे, म्हणजे त्या लूपला परपेंडिक्युलर म्हणजे नॉर्मल इकडे आहे. नॉर्मल टू द लूप ऑलवेज एरिया वेक्टर. या ठिकाणी मी लिहितो एरिया वेक्टर. इंस्टेड ऑफ एरिया आय कॅन राईट हियर एरिया वेक्टर. एरिया वेक्टर ऑफ दी लूप. इकडे एरिया आहे, फील्ड कुठे आहे बघा. ऑफकोर्स दिस इज द फील्ड. मग एरिया वेक्टर ऑफ द कॉइन आणि फील्ड मध्ये अँगल किती आहे? थीटा. अगोदर किती होता? 90. आता किती झाला? थीटा. समजावून घ्या कन्सेप्ट परत. एरिया कुठं आहे? आत आहे असा. फील्ड कशी आहे? अशी. म्हणजे दोघांमध्ये अँगल किती आहे? 90. आता काय झालं? कॉइन अशी फील्ड झाली. कशामुळं? ड्यू टू टॉर्क. तो एक इज इक्वल टू BIA एवढा अप्लाय झाला, त्यामुळे कॉइन काय झाली? अशी डिस्प्लेस झाली. मग ही डिस्प्लेस झालेली पोझिशन अशी करतो. एरिया कुठं आहे? इकडे आहे. एरिया इकडं आहे आणि फील्ड इकडं आहे. म्हणजे एरिया आणि फील्डमध्ये अँगल बघा. एरिया आणि फील्डमध्ये अँगल बघा थीटा. पण या केसमध्ये टॉर्क कॉइनमध्ये किती ॲक्ट होणार आहे? इफ एरिया वेक्टर मेक्स angle theta with B, then angle theta with B, then torque किती आहे तुम्हाला सांगा? टॉर्क या केस मध्ये बघा रे, इट इज अ B या सांगितलो I into BA sin theta. मग दोघांमध्ये अँगल जर 90 असेल तर डायरेक्ट काय करायचं? BIA. दोघांमध्ये अँगल लेस दॅन 90 असेल, लेस दॅन 90 असेल तर डायरेक्ट काय करणार आहे? BIA into sin theta. If theta equal to 90 degree, then जर तिल्ट झालेले कॉइन तर काय करणार आहे? अगेन कॉइन इक्वल टू BIA. ओके, 90 असेल तर BIA, 90 नसेल तर काय? BIA sin theta. हे लक्षात ठेवा. अँगल 90 असेल तर डायरेक्ट काय घ्यायचं? BIA. अँगल 90 असेल तर डायरेक्ट BIA. अँगल 90 नसेल तर BIA इंटू और IB इंटू A sin theta. हे लक्षात ठेवा. टॉर्क ॲक्टिंग BIA आणि तो टॉर्क IBA sin theta. ही दुसरी केस झाली. ही जर पहिली केस असेल तर ही आपण दुसरी केस या ठिकाणी डिस्कस केली. फक्त काय झालं? कॉइनचा प्लेन टिल्ट झाला ड्यू टू टॉर्क. आता काय करणार आहे बघा मी. असं होतं, टॉर्क ऍक्ट झाला या दोन पोझिशनला, त्यामुळे कॉइन अशी आली, एरिया वेक्टर इकडे गेला, फील्ड इकडे आहे. आता काय करणार आहे? कॉइन टोटल काय करणार आहे? फील्डला पॅरलल करणार आहे. मग ही पॅरलल पोझिशन कशी असेल बघा कॉइनची. दॅट मीन्स इन अ थर्ड केस. थर्ड केसमध्ये परत फील्ड. ओके, ज्या दिशेला फील्ड त्या दिशेला तर काय आलं बघा? पहिला PQS. अगोदर होती अशी, नंतर झाली अशी, नंतर झाली अशी. 3 पोझिशन्स डिफरंट दाखवले बघा. कॉइन होती अगोदर अशी, नंतर झाली अशी आणि नंतर झाली टोटली त्या फील्डला पॅरलल. तो फील्डला पॅरलल नॉर्मल टू द लूपला नॉर्मल कसा आहे? असा आहे. जो नॉर्मल असतो तोच काय असतो? एरिया वेक्टर. जो नॉर्मल असतो लूप राहतोच काय असतो? एरिया वेक्टर. म्हणजे कॉइनचा एरिया वेक्टर या दिशेला आहे बघा. ज्या दिशेला फील्ड असणार आहे त्याच दिशेला काय असणार आहे? एरिया वेक्टर. ज्या दिशेला फील्ड त्याच दिशेला काय? एरिया वेक्टर. त्याच दिशेला काय? फील्ड. मग अँगल बिटवीन A and B is हा किती अँगल आहे? 0. ज्या दिशेला एरिया त्याच दिशेला फील्ड आहे. मग अँगल 0 असेल तर फोर्स किती झाला? 0. ज्या डायरेक्शनला एरिया वेक्टर त्याच डायरेक्शनला फील्ड, तर फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट कॉइन फोर्स इज इक्वल टू 0. त्यामुळे परत टॉर्क काय झाला? 0. टॉर्क 0 कधी असणार आहे? या पोझिशनला.
टॉर्क मॅक्सिमम कुठं असायला बघा. आता ही तिसरी कंडिशन, पहिली कंडिशन, दुसरी कंडिशन, तिसरी कंडिशन, या तिन्ही केसेस बघा कोणत्या ठिकाणी मॅक्सिमम टॉर्क मिळाला. जिथं अँगल 90 आहे इथं या ठिकाणी हा मॅक्सिमम मिळाला. इथला अँगल किती माहिती नाही, म्हणजे अँगल काय ते प्रोड्यूस केला 90 नाही, 90पेक्षा कमी आहे, बरोबर आहे का. 90पेक्षा कमी आहे म्हणजे हा टॉर्क असणार आहे तो मिनिमम, आणि तो टॉर्क काय आहे 0. म्हणजे जसा लूपची पोझिशन चेंज होईल तसा त्या लूपमध्ये ॲक्च्युअल टॉर्क काय होतो, चेंज होत जातो. त्यामुळं पहिली कंडिशन आपण जी बघितली ती काय बघितली, मॅक्सिमम टॉर्क इज BIA. मॅक्सिमम टॉर्क इज सेड टू बी BIA. दिस इज द इक्वेशन फॉर वन टर्न. कॉईलचा एकच टर्न असेल तर इक्वेशन BIA. नंबर ऑफ टर्न्स असतील तर कॉईलचे, नंबर ऑफ टर्न्स असतील तर कॉईलचे काय असणार बघा. कॉईल इज हॅविंग नंबर ऑफ टर्न्स. तो मॅक्सिमम टॉर्क किती आहे मग BINA. नंबर ऑफ टर्न्स दॅट इज n नंबर ऑफ turns. N number of turns. I can see it is a B now. So max is equal to B now. So B now is a maximum torque when number of turns are there, and BIA torque is the maximum for one number of turns. एक turn असेल तर BIA, number of turns असेल तर काय असणार आहे, it is a B now. हा maximum torque, हा minimum torque, आणि हे काय zero torque. म्हणजे तीन फिगर लक्षात ठेवा. समजा फील्ड या दिशेनेच आहे, फील्डच्या दिशेला हा लूप आहे, या लूपचा नॉर्मल कसा आहे असा आहे. फील्ड अशी आहे, फील्डला लूपचा एरिया कसा आहे नॉर्मल आहे, म्हणजे टॉर्क किती असणार तो मॅक्सिमम एवढा आपल्याला आहे. या पोझिशनला काय असणार आहे, एरिया वेक्टर इकडं आहे, फील्ड इकडं आहे, एरिया वेक्टर इकडं, फील्ड इकडं. मग अशी ते फिगर काढली होती बघा. एरिया इकडं आहे, फील्ड इकडं आहे, म्हणजे दोघांच्या मध्ये अँगल इथं काहीतरी असणार आहे. म्हणजे या पोझिशनला टॉर्क किती आहे BIA साइन थिटा. अँगल माहिती नसेल तर साइन थिटा, 90 असेल तर ती BIA आहे. आणि ज्या दिशेला फील्ड, ज्या डायरेक्शनला फील्ड असणार आहे त्याच डायरेक्शनला एरिया चालला आहे कॉईलचा. म्हणजे कॉईलला नॉर्मल कसा आहे असा आहे. नॉर्मल म्हणजेच एरिया वेक्टर तो फील्डच्या डायरेक्शनलाच आहे, म्हणून त्या ठिकाणी काय झाला टॉर्क 0. त्यामुळे लक्षात घ्या याचं कन्क्लुजन काय. whenever normal to the loop or area vector of the loop is parallel to field direction, torque acting on loop is 0. And when area vector of the loop or normal to the loop is perpendicular to field, magnetic field, always maximum torque to max is equal to BIA for one turn, and to max is equal to B naught for number of turns. So you should keep in mind these equations. To max is equal to BIA, and this to max for number of turns is equal to B naught. It is said to be a B naught. हे तुम्हाला लक्षात लगेच राहील, म्हणून मी म्हणतो इट इज अ B naught. हा कन्सेप्ट तुम्हाला आता क्लिअर समजले असते. परपेंडिक्युलर पोझिशन, पॅरलल पोझिशन आणि टिल्टेड पोझिशन्स विथ अँगल थीटा. ओके, we'll stop here. For expression torque acting on the current carrying loop or current carrying wire when placed in a magnetic field.